गाडी धुणं म्हणजे गावाला जायची तयारी होय बरं का. तर गाडी धुण्याचं काम आमच्या अहोने यावेळेस मलाच दिलं होतं. लास्ट टाईम गाडी धुतली होती संध्याकाळच्या वेळेस. जेव्हा आम्ही गाडी धुवून जातो त्या टायमाला गाडी ज्या हवेच्या वेगातच जाते ना गाडी, है ना, समजायला पाहिजे मला. तर त्या वेगात जेव्हा गाडी जाते ना, तर मग आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेला धूळ तो चिटकतो. तर त्यांचं म्हणणं होतं की मी गाडीवर पाणी टाकायला पाहिजे, चांगलं नीटनेटकेपणानं पुसायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून गाडीवर धूळ नाही बसायला पाहिजे. म्हटलं चला आपण गाडी धुवत आहोत तर लोकांचा मिथ्य तोडून टाकावं. बरेचसे लोक म्हणतात की बायका फक्त गाडीत बसते, पण असं नसते. जेव्हा बायकोले समजा त्याच्या गाडी चालवता येत असेल तर आमच्यासारखे काही एक्स्ट्रा स्मार्ट आणि स्मार्ट हजबंड त्याच्या वाईफले काम लावून देते बरं का. ते म्हणते गाडी चालवता येते ना आपल्याला, मग गाडीची काळजी करायला पाहिजे. नाही आपण 2 व्हीलर धुत तर माई 4 व्हीलर धुवून दे. एवढा मस्का मारते की शेवटीले गेल्या हप्त्याभरापासून मारलेला मस्का आहे हा, जो आता रंग येऊन राहिला आहे. म्हणजे गाडी जशी धूळ खाऊन आता तुम्ही पाहिलं होतं कशी पांढरी एकदम मलगी पाणी मारल्याबरोबर आहा रेड टोमॅटो कलर एकदम बढिया जबरदस्त दिसून राहिला धुतल्यानंच. पण धुवूनच काम नव्हतं भागणार. 2 बकेटा पाणी होतं, ते काही वापरण का नाही माहीत नाही, पण इकडल्या बाजूनं बरोबर पाणी मारलं जातं पण त्या बाजूने नाही. तरी आमच्या शेजारच्या काकांनी म्हणलं बरं का की वरून मी पाईप देतो बाई, तू मारते का. मी म्हटलं जाऊ दे बा, काकाच्या घरून पाणी घेऊन मी ना आता बकेटा भरल्या होत्या. नाही काका राहू दे. मग बकेटा इकडं तिकडं सटकवणं झालं, इकडं तिकडं कोणी विचारणं झालं तर गपशप झाली. एक काकू म्हणाल्या, जेव्हा मी इकडं पाहिलं ना त्या काकू म्हणत होत्या, काहून तू गाडी कायले पुसत आहे. अरे बा असं थोडी आहे की माणसानंच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे की नाही बा तोच गाडी चालवण तोच गाडी पुसन. मी गाडीही चालवू शकतो मी गाडीही पुसू शकतो. मी म्हटलं दोघांनी. आमच्या घरचे म्हटलं की बा तुला गाडी चालवता येते ना तर तुला गाडी पुसायला पाहिजे. मी म्हणलं 2 मिनटं आर्ग्युमेंट केल्यानंतर तिसऱ्याच मिनटाला माझ्या डोक्याला लाईट लागला का हो त्याचंही बरोबर आहे. म्हणून मग मी गाडी पुसायला घेतली. आणि मग गाडी पुसता तुम्हाला का सांगू, हे पोरं मधात तर येतच होते कॅमेऱ्याच्या. त्यासोबतच मला माहितीच नव्हतं की गाडी पुसासाठी जवळजवळ माझे 45 मिनटं चालली गेली. त्याच्यामधले 10 मिनटं जरी मी इकडलं तिकडं शेजाऱ्यासोबत गोष्टी केल्या असन तरी पण माझे जवळजवळ 45 मिनटं म्हणजे 45 मिनटं गेले वा गाडी पुसणं. मोठी गाडी जर का तुम्ही बरेच दिवसानंतर पुसत आहे तर तेव्हा त्याच्यावर धूळ राहते, भरपूरशा गोष्टी राहते. आता बरेचसे लोक म्हणते कवर झाकून ठेवा. आता कवर झाकून ठेवा तर हप्त्याला किंवा हप्त्याच्या 2 हप्त्यानंतर गाडी काढायला लागते. त्यासोबतच कवर झाकलं तर असं वाटते पाण्याच्या दिवसात झाकलं तर कलर डॅमेज होऊन जाईल कधी ना रे. म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये अशी पलते ना ग, काय सांगू तुम्हाला. थोड्याच वेळात वाटलं की नाही यार बरं झालं गाडी पुसली, कारण की गाडी जसजशी पुसत तसं मस्त कलर दिसून राहिला. तर मग असं वाटलं नाही पुसायला लागत होती यार, आपण जशी तयारी करतो तिची पण तयारी करून द्यायला पाहिजे. बिकॉज ते पण आपली फॅमिली मेंबर आहे. हिचं नाव रेड क्वीन आहे. खरं तर तुम्ही मला सांगा की हा कलर कसा वाटते. खरं तर एवढा जबरदस्त माझ्याच आवडीचा. मी सांगतो ना आमच्या घरचे माझ्या पसंतीने जेवढ्या गोष्टी घेता येईन जेवढ्या गोष्टी करता येईन तेवढ्या गोष्टी ते माझ्यासाठी करतात. लय जीव आहे माणसाचा. दाखवते कधी कचकच करते पण 100% सांगतो ना घरच्या बाईवर जर का माणूस जीव लावत असं झालं त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती कोणतीच नाही बरं का. ते जे गोष्टी ठरवतात बरोबर मॅनेजमेंट करतात म्हणून ह्या सर्व गोष्टी घडतात. नाही तर मिडल क्लास माणूस खरंच का हो एवढी मोठी गाडी येऊ शकते. मेन म्हणजे कसं आहे अभ्यास आणि त्यासोबत केलेली मेहनत ते रंग येते. खरं तर सांगतो ते हे सोपं नव्हतं बरं त्याच्या आयुष्यामध्ये, पण त्यानं हार नाही मानली. आणि मी हर छोट्या गोष्टीला जर 1 सबस्क्रायबर फॉलो करते तर मला टेन्शन येऊन जाते. पण आजकाल मी टेन्शन घेऊन सोडलं, कारण की सबस्क्रायबर आहे कधी राहतील कधी जातील, त्याचा लोड घेऊन का फायदा हो. त्याच्यापेक्षा आपलं काम करत राहायचं. ज्या लोकायला आपल्या लाईफमध्ये थोडाफार इंटरेस्ट असेल किंवा ज्या लोकायला आपल्याला थोडाफार कंटेंट आवडत असेल ते लोक आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करणार असेल, काही विषय नाही. आणि काय टेन्शन घेऊन फायदा आहे हो. आयुष्य काय थोडंसं जगलं किती जगलं नाही जगलं काही गॅरंटी नाही हो जिंदगीचा. आता बोलते माणूस न उद्या काय होईल काही सांगता नाही. म्हणून कायले एवढं टेन्शन घ्यायचं. माणूस हेच गोष्ट रोज स्वतःच्या मनाने सांगते आणि तिसऱ्या टायमाला मीच टेन्शन घेतो. ओव्हर थिंकिंगवाल्या माणसाचे असेच आपल्या भाषेमध्ये म्हणलं तर फादे निवडायला लागलेलं आहे. ते आता मला या भाषेचं मिनिंग नाही माहीत, पण तेच म्हणजे ज्याला काही सुचत नाही ज्याला काही समजत नाही त्याची जे गडबड होते त्यालाच ते म्हणते. आता काय सांगू, आयुष्य म्हणल्यानंतर लय अनप्रेडिक्टेबल आहे बरं का. सांगता येत नाही, घडीभराचा भरोसा नाही, पण त्या सर्व गोष्टी करावं ज्या आपल्या हाती आता आहे. आता इथून या एक माणूस स्टेप घेऊन गेला ना तो नाल्या मोजून राहिला. किती अजब कारभार आहे हो म्युन्सिपाल्टीचा. पण
पहिले रोडं केले, ठणठणीत रोडं बनवले. आता रोडं बनवल्यानंतर यायले नाल्या करायचं जागेत आहे. म्हणजे ह्या सिमेंट रोड त्याचं म्हणणं आहे का लवकरात लवकर कसा फोडायचा तर त्याचा प्लॅन सुरू आहे. आता ते नाल्या मोजून घेईन आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर इथं पुन्हा माल मटेरियल आणून पुन्हा हा रोड बंद होईल. म्हणजे जसा कसा हा बिचारा सुरू झाला रोड तर पुन्हा याने बंद करायच्या मागायला. वा रे वा, कामाचंही काही समजत नाही. हे काही कामं तर असे आहे का हे काँग्रेसच्या टायमाला अप्रूव्ह झाले नाही, आता याचे पैसे आलेले म्हणून बिचारे आता काम करून नाही. काही कामं तर असे म्हणजे समजायलाच नाही ते याचं नियोजन कसं असते बा. खरंच पॉलिटिक्स डोक्याच्या बाहेर केस आहे. म्हणून म्हणते ना, चांगले लोक पॉलिटिक्स नाही करू शकत. आता जे लोक का वाईट आहेत हे लोक करते का. चला, आमच्या हिंगणघाट शहरामध्ये तरी आम्हाला वाटते की चांगला राजकीय नेता आहे बा, पण तरी पण हे अशी उलटी कामं केले का प्रश्नच येते बरं का, की यायचं ॲक्च्युली मनाचं काय आहे बाई. यायले पहिले रोड बनाएंगे, फिर नाल्या फोडेंगे, म्हणजे पुन्हा कचरा करा. पहिले नाल्या केल्या असत्या मग रोड केले असते, किती साजरं झालं असतं का. नाही, पण यायले साजरं काम चांगलं दिसत नाही ना. मी पण पाय बरं, गाडी पुसता तुम्हाला कुठं तर आपल्या महाराष्ट्राच्या चुनाव यात्रेतच घेऊन गेली. आता निवडणुका येणार आहे रे बा, बरोबर डोकं थंड ठेवून मत दे जा. म्हणजे ज्यालाही द्या त्यानं त्या माणसानं काम केलं पाहिजे ना असं द्या. आणि एकाच पार्टीकडे जाऊ नका, मल्टिपल आणा. म्हणजे भांडणं झाली, यायचं भांडणं झालं म्हणजे पब्लिक थोडीशी खुश राहायची असं मला वाटते. आपण काही कोण्या पार्टी पुटीचे समजतात नाही आहे. जो चांगलं काम करते त्याला मत द्या. त्यासोबतच मग गाडीचा इकडून टिपटॉपपणा झाला होता आणि इकडून निघत नव्हती. हे फास्टमध्ये घेतला बरं व्हिडिओ, नाही तर ह्या पण व्हिडिओ 45 मिनटं. ह्या बा महिला मंडळ, महिला सशक्तीकरण साहेब मॅडमच होत्या बरं का, सर नव्हते. टेप पकडायला त्याईनं माणूस आणला होता, मॅडमच होते. आजकाल बायाची प्रगती पाहून मलाही आनंद येत. का माहीत जिंदगीत मी कोणतं काम करतो नाही, पण कंटेंट क्रिएटर होऊन जावं असं मला वाटते. पण का माहिती आहे त्यात किती सत्यता आहे किती खोटं काही सांगता येत नाही. तिकडून काकू विचारतात झाली का गाडी पुसणे. म्हटलं कुठं जी, अजून टिपटॉप व्हायचीच आहे. असा मेकअप असा चमकली पाहिजे गाडी, ऐसी चमकणे को होणार. मी तुम्हाला का सांगतो, आम्ही इथून कडमवरून अमरावती गेलो तरी गाडी अशी चमकत होती बरं का. कारण की ये मेहनत है भाई, मैंने बहुत मेहनत से पोची उसको एकदम. आणि तसंच मग चांगली टिपटॉप झाली ना. म्हटलं हे रेड क्वीन कसं वाटतंय. ती बोलले वा लय लवकर जाग आली व तुले मला पुसायची. मी म्हणलं काही नाही बाई, आता तुला न्याच आहे ना फिरवाले म्हणून. आता इले फिरवणं आहे. पुन्हा आम्ही लवकरात लवकर हे पाय आमचा चिंगू मोंगू आला. कायच्यासाठी याले स्टूल पाहिजे नव्हता. मी सांगतो तुम्हाला, वरत गेल्यावर मला छोटा मिनी अटॅक येता राहिला. याईनं एवढा अडंगडम बडम पसारा केला होता. तुम्हाला लास्टला दाखवीन बरं का, जेणेकरून तुम्ही समजू शकाल का गाडी पुसायच्या नादामध्ये मी पुन्हा पण जवळजवळ 20-30 मिनिटाचं काम स्वतःच्या मागं लावून घेतलं. अशी बायाची जिंदगी आहे. एक काम करायला गेलं तर दुसरं बिघडते. लहान लेकरं ज्याच्या घरी आहे ना ते लोक, त्या बायका खरंच परेशान. त्यातही तुमचे सासू सासरे तुमच्या जवळ नाही तर त्या पोट्टेला तुम्हालाच पाहा लागते सकाळ संध्याकाळ दुपार सगळ्याच वेळ. म्हणून लय मोठी जिम्मेदारी वाटते. गावाकडे गेलं तर आई बाबा लक्ष देते तर तेवढं टेन्शन राहत नाही. पण जेव्हा इकडे येतं ना तेव्हा पूर्ण टाईम याच्याकडे लक्ष द्यावं लागते. कारण की लय कारभारी आहे हे. खरंच सांगतो, वरतं गेल्यावर लय पसारा करून ठेवला होता रा ना. दुनिया म्हणजे गोलच आहे. त्याला स्टूल घ्यायसाठी यायचं ते शेवटी त्याने स्टूल घेऊन गेला बरं का. आता का माहीत तो व्हिडिओमध्ये आहे का नाही, तर एडिटिंगमध्ये काटला तर मी हे पाय. बिचारा कुत्र्याला ताण लागली होती का काका, त्याने तिकडं पाहिलं आणि वापस चालला गेला. हाय ताण लागली असेल तर बिचारा प्याचं नाही का बकेटीतलं पाणी. आता व्हिडिओमध्ये मला दिसतंय, काम करताना तर मला तर नाही दिसलं. आता डिक्कीचं तिथं पाणी साचलं होतं म्हणून तिथून पुसून टाकावं म्हणलं. असं क्लीन झालं पाहिजे, तारीफ झाली पाहिजे. माणसानं म्हणलं पाहिजे वा मेरी क्वीन, तूने मेरी रेड क्वीन को बहुत अच्छा किया. क्वीन म्हणाले साई हो, मोलकरींसारखं कामं करायला लागते. गाडी पुसा, भांडे घासा, कपडे धुवा, सगळंच पहा. ते पाय पोरगा आला पाय स्टूल घेऊन गेला. त्याला स्टूलशी का काम होतं हे वरतं गेल्यावर मला माहीत पडलं. 3 जण आहे, हे 2 बहीण भाऊ, एक यायची मैत्रीण. एवढे कार्टून रे बाप्पा का काय सांगू. एका कामाची 2 कामं कधी करतील काही सांगता नाही येते याचं. मी कुठं गेली रे, एडिटिंग होणे की है भाई साहब, इधर आओ, गाडी खडी आहे. आली बरं का. डिक्कीकडे गेली होती वाटते, कामात डिक्की पुसायची असेल, कोणीतरी आवाज दिला असेल म्हणून गेली असेल. बिना कामानं मी जात नाही, मी लय कामाची व्यक्ती. आमच्या घरचे काम आहेत काऊन म्हणते तू गोष्टीची आहे म्हणून. प्रत्येकच बायका गोष्टीची असते. कोण सांगा या माणसाला, क्वचितच असते हां. एवढं गुड राहते त्या बायकाच्या अंदर का समजायलाच नाही का. त्याला मनाचं का राहते, त्या करते का, त्याच्या डोक्यात का चालू राहते, वेगळीच कंडिशन. मला असं वाटत होतं की आज मी इसको कितना पोच लू की साल भर बोले की मुझे मत पोच. पण असं नाही होत राहा. थोडंसं गेलं जसं माणूस धूळ खाते रोज आणि रोज अंग धुते तशासारखी कंडिशन आहे या गाडीची.
आणि मग इले पुसली चकाडपैकी आणि मी म्हणलं झालं का रे, नाही. ते बोलले अजून पूस, थोडीशी चमकव कर. तरी ते शेजारच्या काकानं म्हणलं होतं गाडी समोर घेऊन गेले धुवून टाकते. म्हणलं नाही हो काका, राहू द्या. त्याईले काम माहीत, इथून बारीक बुरीक कटाय मला लागते भेवभा म्हणून. तुम्हाला सांगतो, आज जवळजवळ मला 1 वर्ष होते गाडी शिकाले, तरी पण मी नाही का नॅशनल हायवेवर गाडी नाही चालवत ना. आमच्या घरच्याही माणसाला थोडासा शौक आहे आपल्यावर, का करणार आहे, मी करतोच तशी कधी कधी. आता कधी कधी चढात पडात आपण गाडी चालवतो. बाईकाईचं मोठं रुटीन आहे. बाई काही रेग्युलर गाडी चालवत नाही. माणूस हा रेग्युलर गाडी चालवतो म्हणून त्याला अनुभव जास्त राहते. बाई खूप कमी चालवते म्हणून तिचा एक्सपिरियन्स आणि तिचा हात कमी. तरी पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, मागच्या वेळेस येताना गाववरून मी 100पर्यंत स्पीड टच केली होती. अशी झन्न पळते ना गाडी, पण काहून केली होती, रोडवर कोणीच होतं नाही म्हणून. तेही थोड्याशाच टाईमपर्यंत, नाही तर मी 80च्या खालीच चालवतो. 70, 60, 50 अशी आपली गाडी राहते. 70, 60, 50, 70, 60, 50. ओके, पहा हा पसारा केला पोराईनं. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.